लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत रेणापूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत 3 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत 2 पाणबुडी मोटारी, 1 इलेक्ट्रिक मोटार आणि 1 मोटारसायकल असा एकूण सुमारे 71,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. रेणापूर पोलिसांना तपासादरम्यान पवन लक्ष्मण शेनोरे, वय 22, राहणार मळवटी रोड, लातूर, आणि राजू शिवराम शेनोरे, वय 35, मूळ राहणार विद्या कॉलनी, बिदर, कर्नाटक, सध्या राहणार मळवटी रोड, लातूर, यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनी महापूर येथून चोरी केलेल्या 2 पाणबुडी मोटारींची चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोटारींचे वेगवेगळे भाग करण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींकडून मोटारींचे सर्व भाग जप्त केले असून त्यांची किंमत सुमारे 16,000 रुपये आहे. चौकशीत सांगवी तालुका रेणापूर येथून चोरीस गेलेली सुमारे 15,000 रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटारही हस्तगत करण्यात आली. त्यामुळे चोरीच्या आणखी एका गुन्ह्याची यशस्वी उकल झाली. तपासात लक्ष्मण चंदर शेनोरे, वय 48, राहणार मळवटी रोड, लातूर, याला अटक करण्यात आली. त्याने एका फरार साथीदाराच्या मदतीने सोमठाणा तालुका रेणापूर येथील निवाडा फाटा परिसरातून चोरी केलेली सुमारे 40,000 रुपये किमतीची मोटारसायकल त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आली. या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या नेतृत्वाखालील रेणापूर पोलीस पथकाने केलेल्या या प्रभावी तपासामुळे चोरीच्या गुन्ह्यांचा जलद छडा लागला असून मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रणासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.